श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, जर आपल्याला शनीची साडेसाती असेल तर आपलं शरीर आणि मन दोन्हीही कमकुवत व्हायला लागतं. ते कसं होतं तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, शनी महाराजांबद्दल अधिक काही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्यांचे अस्तित्व ते वेळोवेळी दाखवून देत असतात. आयुष्यात अनेक चढ उतार असतात आणि अनेक चांगले प्रसंग सुद्धा घडत असतात. अनेक जण हे वाईट प्रसंग साडेसाती नसताना किंवा शनीची दशा पनवती नसताना सुद्धा घडतात. पण तरीही काही झाले की शनीवर खापर फोडणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. शनीला विलन करून ठेवले आहे आपण, असे म्हणायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, शनी वायू तत्वाचा ग्रह आहे. कफ, पित्त आणि वात या त्रिदोषातील वात शनीकडे आहे. म्हणूनच शनी जेव्हा पत्रिकेत सक्रिय असतो तेव्हा प्राणायाम हा उत्तम पर्याय असतो. ज्योतिषशास्त्र हे लॉजिक आहे. तर्कशास्त्र म्हणजे तुम्हाला आवडेल ते. शरीरात वायूचे समान साम्राज्य आहे. प्राण, उदान, अपान, व्यान, समान. शनी बिघडलं तर शरीरातील वायूचे चलन बिघडते आणि वाताचे विकार व्हायला सुरुवात होते. शनी हाडांचाही कारक आहे, त्यामुळे हाडांची दुखणी, नर्वस सिस्टीम बिघडेल. शनी थंड ग्रह आहे, म्हणून थंडीत वाताचे दुखणे, आजार, डोकेदुखी हे उद्भवतात. शरीरातून वायू निघून गेला की शरीर थंड पडते. तोच शेवटचा क्षण असतो. शनी विलंबाचा कारण आहे. म्हणूनच शनी बिघडला असेल तर शरीरात रोग हळूहळू तग धरतात आणि दीर्घ मुदतीसाठी वास्तव्य करतात. शरीरात पायांची किडनी किंवा लिव्हरचे दोष निर्माण होतात. शनी कुठेतरी बिघडला आहे हे समजावे. शनी क्रोनिन आजार देतो, जे शरीरात हळूहळू तग करतात आणि पुढे कायमचे वास्तव्य करतात. अनेकदा ते आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळेही होऊ शकते. मित्रांनो, एकांत प्रिय वाटणे, अंधारात बसून राहणे, विरक्तीची भावना, कुणाशीही संवाद नको, आयुष्यात आलेल्या अविश्वासू लोकांमुळे संघर्ष, वडीलपार्जित संपत्तीवरून वाद, नशेची लत लागणे, वास्तव्य स्वीकारण्याचे धाडस नसणे, वजन कमी होत जाणे, हे सर्व पत्रिकेतील शनी बिघडल्यामुळे सूचित होत असते. मित्रांनो, मंगळ शनीचा शत्रू आहे. त्यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही. त्यामुळे मंगळाच्या राशी किंवा लग्नाला शनी चांगली फळे प्रदान करत नाही. अर्थराशीत गुडघ्यांच्या समस्या शनी बिघडला तरच होतात. शरीरातील कॅल्शियम कमी होणे, हाडे ठिसूळ होणे, पार्किन्सन, कंपवात, विसरभोळेपणा, मलमूत्र अवस्थेत बिघाड, पोट साफ न होणे, दातांचे आजार, हृदयविकार, पोटाचे आजार, अपान वायू पोटातच फिरतो, अन्न न पचणे हे अनेक आजारांची सुरुवात असते. म्हणूनच कपालभाती सारखा व्यायाम नित्य केल्यास पोटाचेही दुखणे नष्ट होते. शनी अपंगत्वाचा कारक आहे, मग ते मनाचे असो अथवा शरीराचे. माणसाने मन आधी आजारी, नंतर मग शरीर होते. माणसाच्या मनाचे खच्चीकरण करणे हे शनीचे काम आहे आणि हीच आपल्या पापांची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. मित्रांनो, सूर्यास्तानंतर शनीचा प्रभाव सुरू कसा होतो? शनी रात्री बलवान असतो. पहाटेच्या वेळी शनी अधिक बलवान समजला जातो. त्याच वेळी अनेकदा हृदयविकार किंवा अन्य दुखणी अधिक होतात. साडेसाती किंवा शनीच्या महापदेश आपण केलेली सर्व पापे अनंत व्याधींच्या रूपात आपल्या समोर एका मागून एक येऊन उभी राहत असतात आणि आपण मानसिक दृष्टीने कोलमडून जातो. मी म्हणणारे आपण जो सांगेल तो उपाय करत सुटतो. जितक्या लवकर शनीचे अस्तित्व आणि त्यांचे अबाधित असणारे महत्व आपण स्वीकारू, तितके आयुष्य सुकर होईल, हे नक्कीच आहे. मित्रांनो, शनी ग्रह शांत होण्यासाठी आपण सोपे उपाय काय आहेत हेच मी तुम्हाला सांगते. नंबर 1 आहे, घरातील आणि अन्य प्रधांची सेवा करा. नंबर 2, शनीचा अखंड जप करा. नंबर 3, हनुमान चालीसा पठण करा. नंबर 4, मंगळवारी शनिवारी मारुतीचे दर्शन घ्या. नंबर 5, कणकेचे दिवे शनिवारी चढत्या आणि शनिवारी उतरत्या मारुतीच्या मंदिरात लावणे. नंबर 6, नियमित व्यायाम आणि प्राणायाम करणे. नंबर 7, अहंकाराचा त्याग करून लो प्रोफाईल जीवन पद्धतीचा अवलंब करणे. नंबर 8, काळी छत्री दान करणे, अन्नदान करणे. नंबर 9, चतुर्थ श्रेणीच्या लोकांना आदराने वागणूक देणे. नंबर 10,
अपंगांना मदत करणे, गरजू लोकांना मदत करणे. नंबर 11, नित्य उपासना आपल्यातील असलेला अहंकार नष्ट करते. म्हणून केल्याने होत आहे म्हणून आधी केलेच पाहिजे. शनिग्रहाचे हे स्तोत्र तुम्हाला पठण करावेच लागेल आणि आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मनशांतीसाठी तुम्हाला हे उपाय करावेच लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.